नाही तर मनाची लाज कुठेतरी या नेत्यांना वाटली पाहिजे, या सरकारच्या नेत्यांना वाटली पाहिजे। त्यामुळे या पवित्र भूमीमध्ये पंढरीमध्ये येत असताना दोनदा विचार मुख्यमंत्र्यांनी सुद्धा केला पाहिजे आणि इतर नेत्यांनी सुद्धा केला पाहिजे। शब्द दिलेला तुम्ही पाळत नसाल, इथं येणारे करोडो जे लोक आहेत ते शेतकरी आणि मजूर आहेत। आज जर आपण बघितलं तर शेतकरी अडचणीत आला तर मजूर अडचणीत येतो, ग्रामीण अर्थव्यवस्था अडचणीत येते, शहरी अर्थव्यवस्था अडचणीत येते। त्यामुळे 25 तारखेला आषाढी एकादशी आहे, म्हणजे 24 जुलैला संध्याकाळी रात्रीच्या वेळेस मुख्यमंत्री साहेब इथं दर्शनाला आणि पूजेसाठी तिथं येत असतात। त्यामुळे दोनदा विचार करा। इथं मुख्यमंत्री साहेबांना पण मी शेतकरी म्हणून त्या ठिकाणी सांगतो आणि लोकांना सुद्धा मला विनंती करायची, तुम्ही आज स्वतःच्या हक्कासाठी लढला नाहीत तर उद्या जाऊन आपल्यावर मोठ्या अडचणी येऊ शकतील। या भागामध्ये जिथं मी उभो आहे तिथं अतिवृष्टी झाली होती, अनेक शेतकऱ्यांचे शेती वाहून गेल्या होत्या। किती मिळाले पैसे शेतकऱ्याला, विम्याचे किती रुपये तिथे मिळाले? 1 रुपया सुद्धा दुर्दैवाने तिथे मिळाले। 35,000 कोटीची मदत त्यावेळेस सरकारने जाहीर केली होती, मिळाली किती? 12,000 कोटी। आत्तासुद्धा काल ज्या काही मागण्या या सरकारने तिथं पैशाच्या मागण्या ज्या बजेटमध्ये तिथं मांडल्या आहेत त्या 20,000 कोटीच्या मांडलेल्या आहेत। 5,000 कोटी कुठले आहेत? जे 17मध्ये त्यांनी शब्द दिला होता ते पूर्ण केला नव्हता, आम्ही इथं आंदोलन करणार म्हणून घाबरून त्यांनी ते मान्य केले, ते 5,000 कोटी। म्हणजे कुठेतरी 20,000 कोटी त्यातून वजा 5,000 केले तर 15,000 कोटी रुपये या कर्जमाफीसाठी हे सरकार देणार आहे। बोलतंय किती? 35,000 कोटी, देणार आहे किती? 14 ते 15,000 कोटी। इथंच तर मी म्हणतोय हे फसवेगिरी आहे, बाकी दुसरं कुठं काय नाही।